मस्त रसरशीत अशी अंड्याची भुर्जी आज मी बनवणार आहे। हॅलो नमस्कार, मी भाविता तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत करीत आहे फूड फंटास्टिक भावितामध्ये। आज मी बनवणार अंडा भुर्जी पाव आणि कमी साहित्यामध्ये बनवणार आहे आणि अजिबात कोरडी न पडण्यासाठी एक मी तुम्हाला टिप्स देणार आहे। तर बघूया मी पटकन काय साहित्य घेतलं आहे ते। इथे मी 4 अंडी फोडून घेतलेले आहेत। कांदे घेतलेत मोठे 3 बारीक चिरून, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण जाडसर पेस्ट करून घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ। तोपर्यंत मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचभर मी तेल टाकत आहे। आपला तेल गरम झालं ना की त्याच्यामध्ये आपण जे आलं लसूण पेस्ट करून घेतले ना असं जाडसर ठेचून मी घेतलेलं आहे, कारण त्याची खूप छान चव लागते। ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ते छान असं सोनेरी रंगावर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून लसूणचा आणि आल्याचा उग्रवास निघून जाईल आणि आपली भुर्जी छान होणार। हे चांगलं असं सोनेरी रंगावर परतून छान घ्यायचं आहे। आता आपलं झालंय परतून हे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली टाकायची आहे। हिरवी मिरची मी इथे कमी तिखटाची घेतलेली आहे, जी पोपटी मिरची भेटते ती, कारण ती तिखट जास्त नाही लागत। मग त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा टाकूया। मी कांदा टाकत आहे आणि छान असा परतून घेऊया। आता इथे कांदा पटकन शिजण्यासाठी आपण थोडासा मीठ टाकूया, जेणेकरून आपला कांदा नरम होणार आणि चांगला लवकर शिजेल पटकन असा। त्याच्यामध्ये मी चवीपुरतं असं मीठ टाकते आणि हा कांदा ना हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। छान असा सोनेरी रंग आला पाहिजे आणि कांदा असा मऊ झाला पाहिजे। आपला कांदा परतून झालाय, त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया आणि टोमॅटो 3-4 मिनिटं असे मस्त शिजवून घेऊया, जेणेकरून सगळं एकजीव होणार आहे आणि टोमॅटो छान मऊ शिजला पाहिजे। कांदा आणि टोमॅटो एकजीव झाला पाहिजे। आता ह्यामध्ये हळद घालते, लाल मसाला, तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसाला सुद्धा टाकू शकता। इथे फक्त मी हळद आणि लाल मसाला फक्त टाकते आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा कसा रंग आले लाल। तुम्हाला इथं भुर्जी कोरडी नसेल पाहिजे असेल ना तर तुम्ही थोडा त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता, जेणेकरून आपली भुर्जी कोरडी होत नाही किंवा सुकी अशी होत नाही। म्हणून मी ते थोडा पाणी टाकते, जेणेकरून आपली ग्रेव्ही आहे ना खूप अशी पातळ अशी थोडी होणार आणि त्याला छान असा तवंग सुद्धा येणार आणि आपली भुर्जी इथे थोडी रसरशीत होणार। मी जे तुम्हाला बोलली ना टिप द्यायची आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी मिक्स करू शकता, जेणेकरून आपली भुर्जी अशी छान रसरशीत होणार। त्याच्यामध्ये मी खूप सारी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली, तर आपल्या भुर्जीला चव छान येते। हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा किती छान दिसत आहे, रंग पण छान आलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकू शकता, कारण मी नाही टाकत आहे, अंड्यामध्ये ऑलरेडी मीठ असतो त्याच्यामुळे मी नाही टाकत आहे। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपला गॅस आहे ना मंद आचेवर ठेवायचा आहे, कारण अंडा हे शिजलं पाहिजे आणि मग सुकाही होणार नाही आपली इथं भुर्जी। 5 मिनिटं असं मंद आचेवर ढवळून घेतलं ना की आपली परफेक्ट भुर्जी तयार होते। बघा आपली भुर्जी परफेक्ट तयार झालेली आहे, मस्त छान दिसत आहे। ते आता आपण पावसोबत सर्व करूया। अशी आपली अंडा भुर्जी पाव तयार झालेली आहे आणि कलर पण छान आलेला आहे। तुम्ही ही घरी ट्राय करू शकता, गरमागरम अंडा भुर्जी। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला छान छान कमेंट्स करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोपर्यंत आपण पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद, बाय।